नमस्कार मंडळी. सारथी नॉलेज हब या ऑनलाईन युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांचं मी डॉक्टर अजय पवार पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक नवीन माहिती घेणार आहे, जी की आजच्या तरुण मंडळींसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आज आपण या ज्या योजना बघणार आहोत, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, या अंतर्गत सरकार आपल्याला उद्योग उभारणीसाठी कर्ज देतं, त्याशिवाय त्या कर्जावर अनुदान देखील आपल्याला दिलं जातं. तर ही योजना नेमकी कशी आहे आणि जी तरुण मुलं जी आहे त्यांनी उद्योग व्यवसायाकडे वळावं या उद्दिष्टाने ही योजना सरकारने सुरू केली. तर मित्रांनो, या योजनेसाठी लागणारी नेमकी कागदपत्र काय, त्यासाठी कोण पात्र आहेत, नेमका उद्योग उभारणीसाठी आपल्याला किती कर्ज, किती अनुदान मिळतं, या सब ही जी सगळी इत्थंभूत माहिती जी आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे आजच्या तरुण पिढीच्या दृष्टीनं. तर प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, ज्याला आपण पीएमईजीपी म्हणतो, आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, ज्याला आपण सीएमईजीपी देखील आपण म्हणत असतो. तर मित्रांनो, यासाठी पात्रता काय आहे आधी आपण ते बघूया. तर मित्रांनो, तुमचं वय जे आहे ते तुमचं 18 ते 45 या दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक आहे. शिवाय जर तुम्ही एससी एसटी, महिला, दिव्यांग, माजी सैनिक यापैकी जर असाल तर तुम्हाला या ठिकाणी 5 वर्षाची अजून मुभा आहे. म्हणजे काय, तर तुम्ही 18 ते 50 या वयोगटात देखील या योजनेसाठी अर्ज करू शकतात. शिवाय दुसरी पात्रता अजून काय, जर तुमचा जो व्यवसाय आहे त्याची जर रक्कम जी आहे ती जर 10 लाखाच्या वर जर असेल त्याची प्रकल्प किंमत, तर तुम्ही किमान 7वी पास असणं गरजेचं आहे. त्याशिवाय जर तुम्हाला 25 लाखाच्या वरचा व्यवसाय जर टाकायचा जर असेल तर तुम्ही किमान 10वी पास असणं उत्तीर्ण आहे. म्हणजे किमान तुम्हाला वाचता लिहिता आलं पाहिजे, हा त्यामागचा हेतू आहे. निव्वळ अडाण्याला जर आपण जर उद्योग व्यवसायासाठी जर पैसे जर दिले, काही अडाणी लोक खूप सक्सेस आहेत शिकलेल्या लोकांपेक्षाही, हे देखील आपण नाकारू शकत नाही. परंतु या ठिकाणी शासनाने तेवढा एक निकष आपल्यासाठी ठेवलेला आहे. तर त्यानंतर अन्य स्वयंरोजगार योजना, अनेक योजना आहेत ज्यांचा त्यापैकी एकाही योजनेचा आपण लाभ घेतलेला नसावा, ही झाली तुमची यासाठीची पात्रता. यानंतर प्रकल्प किंमत काय, म्हणजे आपल्याला कितीपर्यंत या ठिकाणी प्रकल्प आपण उभारू शकतो. जर तुमचा कृषी व्यवसायाशी निगडीत किंवा त्यानंतर सेवा, म्हणजे तुम्हाला सर्व्हिस द्यायची आहे, आणि व्यवसाय, यासाठी तुम्हाला 20 लाख रुपये कर्ज तुम्हाला मिळू शकतं. म्हणजे 20 लाखापर्यंतचा जो उद्योग आहे तो तुम्ही उभारू शकता. म्हणजे आता सेवा म्हणजे काय, जर आता समजा मोबाईल शॉप आहे, मोबाईल दुसरीकडून येतो आणि तुम्ही इकडं ग्राहकाला तो पोहोचवतायत, म्हणजे ती झाली सेवा. त्यामध्ये सेवा उद्योग येतो. आता गावातला किराणा दुकान जर म्हणलं तर ते देखील आपलं सेवा व्यवसायामध्ये येतं. कारण तो कुठलाही माल निर्माण करत नाही, जो निर्माण झालेला माल आहे तो आणतो आणि कस्टमरला देतो, म्हणून त्याला सेवा उद्योग म्हणलं जातं. त्यानंतर उत्पादन प्रवर्गासाठी मात्र इथं 50 लाख रुपयांचा तुम्ही प्रकल्प उभारू शकता. तर आता हा उत्पादन प्रवर्ग, जो प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये काय, तुम्ही कशाची तरी निर्मिती त्या ठिकाणी करत राहतात. उदाहरणार्थ काय, जर तुम्ही लाकूड खरेदी करताय आणि त्याच्यापासून जर फर्निचर जर बनवत जर असाल तर तो झाला तुमचा निर्मिती प्रकल्प. त्यानंतर तुम्ही शेतातली जी डाळ आहे, आपलं तूर आहे, त्या तुरीपासून तुम्ही डाळ बनवतायत आणि मग ती विकतायत, पण त्या ठिकाणी तुम्ही डाळ बनवतायत, म्हणजे काय झाला, तो उत्पादन प्रवर्ग झाला. तर अशा पद्धतीने सेवा उद्योगासाठी 20 लाख आणि उत्पादन प्रवर्गासाठी 50 लाख रुपयांपर्यंतचा तुम्ही उद्योग उभारू शकता. त्यानंतर आता याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं, आता कागदपत्र काय काय लागतात ते बघा. या ठिकाणी तुमचा एक फोटो, तुमचं आधार कार्ड, तुमचा उत्पन्नाचा दाखला, त्यानंतर तुमचं आदिवास प्रमाणपत्र म्हणजे काय, रहिवासी, त्यानंतर तुमची शैक्षणिक अर्हता, म्हणजे तुमचा व्यवसाय कोणता आहे त्यानुसार 7वी पास किंवा 10वी पास असले पाहिजे तुम्ही किमान. त्यानंतर तुमचं बँक पासबुक आहे. जर तुम्ही दिव्यांग असाल तर त्या संबंधीचा तुमचा प्रमाणपत्र देखील तुम्हाला लागणार आहे. मग एससी असेल, एसटी असेल, त्यांना देखील जातीचा दाखला वगैरे तो लागेल. आणि जो अर्ज आपल्याला करायचा आहे तो अर्ज, एवढी कागदपत्र जी आहेत ती आपल्याला या योजनेसाठी लागतात. आता यानंतर या योजनेचा नेमका लाभ आपल्याला काय, आपण का म्हणून उद्योग उभारायचा, तर
इकडे लक्ष द्या की सर्वसाधारण प्रवर्ग म्हणजे यामध्ये ओपन, ओबीसी, एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस यांना जर या माध्यमातून जर उद्योग जर उभारायचा जर असेल तर त्यांनी जर सेवा उद्योग जर उभारला तर तिथं त्यांना 15% अनुदान आहे, जो काही त्यांचा उद्योग असेल त्यावर. आणि जर उत्पादन उद्योग जर असेल तर 25% अनुदान आहे. म्हणजे जर तुम्ही 10 लाख रुपये जर कर्ज जर घेत जर असाल सेवा उद्योगासाठी तर तुम्हाला 1.5 लाख रुपये तुमचे शासन भरणार आहे. म्हणजे 1.5 लाख रुपये तुम्हाला तिथं अनुदान आहे. त्यानंतर जर तुम्ही उत्पादन उद्योग जर उभारत जर असाल आणि 10 लाखाचा कर्ज जर असेल तर 2.5 लाख रुपये तुम्हाला सबसिडी मिळणार आहे. म्हणजे हे झालं सर्वसाधारण प्रवर्गासाठी. आता जर अर्ज करणारा जर एससी कॅटेगरी किंवा एसटी कॅटेगरी अथवा महिला, दिव्यांग किंवा माजी सैनिक जर असेल तर सेवा उद्योगासाठी त्यांना 25% अनुदान आहे. जर आपण महिलेच्या नावावर देखील फॉर्म जर भरला मग ती एससीबीसी, ओबीसी, ओपन कोणी जरी असली तरीही आणि कुठल्याही प्रवर्गातील जर असेल तर 25% अनुदान महिलांसाठी. तर या ठिकाणी काय आहे की आपण पाहिलं सर्वसाधारण प्रवर्गासाठी किती आहे 15%, इथं जवळपास 25%. म्हणजे इथं 10 लाखाला 1.5 लाख भेटत होती, इथं 10 लाखाला 2.5 लाख रुपये सबसिडी शासनाकडून मिळणार आहे. त्यानंतर उत्पादन उद्योगात देखील 35% अनुदान आहे. जर एससी, एसटी, महिला, दिव्यांग किंवा माजी सैनिक अर्जदार असेल तर. म्हणजे इथं किती 2.5 लाख रुपये तर इथं 3.5 लाख रुपये आपल्याला 10 लाखामागं सबसिडी मिळणार आहे. म्हणजे जवळपास 1 लाखाचा फायदा आहे. म्हणजे अशा पद्धतीने या योजनेचा लाभ आपण घेऊ शकतो. जर 50 लाखाचा व्यवसाय जर असेल उद्योग उभारणीमध्ये तर तिथं विचार करा 35%, म्हणजे किती 3.5 3 5 15 ते 17.5 लाख रुपये तुम्हाला सबसिडी मिळणार आहे 50 लाखावर. त्यानंतर आता याच्यासाठी अर्ज कुठं करायचा हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर हे mahcmegp.gov.in ही त्यांची वेबसाईट आहे. शिवाय तुम्ही जिल्हा उद्योग केंद्राला भेट देऊ शकता, खादी ग्रामोद्योगला भेट देऊ शकता आणि त्यांच्या पोर्टलवर सुद्धा ही अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तर मित्रांनो, तुमचं जे उद्योगपती बनण्याचं जे स्वप्न आहे तुम्ही या माध्यमातून पूर्ण करू शकता. तर ही जी योजना आहे या योजनेची माहिती आपल्या जास्तीत जास्त तरुण मित्रमंडळांपर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून देखील नक्की सांगा. आणि सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलला लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.